हत्येच्या घटना उघडकीस आल्यात, कुठे कुठे या घटना उघडकीस आल्यात आणि किती आरोपी अटक आहेत, काय मुद्देमाल जप्त केला? तर जवळपास LCB इतवारा आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये ते प्रत्येकाने टीमनी 2-2 आरोपी अटक केलेले आहे. काही फरार आहेत, काही जुवेनाईल आहेत त्याच्यामध्ये, आणि 9 चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे उघड झालेले आहेत सर. अच्छा, तर आरोपी काही अरेस्ट झालेले आहेत, काही एकात फरार आहेत, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. याच्यात काही जुवेनाईल पण आहेत. ते प्रत्येक गुन्ह्यामध्ये आता यांना रिमांड घेतली जाईल आणि पुढे तपास करता येईल. सर, एकच टोळी होती का वेगवेगळी टोळी? नाही, 3 डिफरंट होते. 3 डिफरंट टोळी होती. ते एक शिवाजीनगरने पकडली, एक LCBने पकडली आणि एक इतवाराने पकडली. टोटल 9 गुन्हे उघड झाले याच्यात, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचे. सर, शहरात गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येत आहे. या संदर्भाने पोलीस प्रशासन काय भूमिका घेत आहे? गुन्हेगारी जे वाढत आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात जो काही गुन्हे होत आहे, आरोपी तातडीने अटक केली जात आहे. आरोपींना अटक करून जे मॅक्सिमम सेक्शन्स लावला पाहिजे त्यांच्यावर सेक्शन लावलं जात आहे. लीगल जे कारवाई केली पाहिजे ते करण्यात येत आहे. ऑलरेडी आम्ही मोकाची 2 कारवाई केलेली आहे मागच्या महिन्यामध्ये. काही MPDAची पण कारवाई चालू आहे आणि हे कारवाया पुढे चालू राहणार. शहरामध्ये जे गुन्हेगारी होत आहे ते क्रिमिनल्स आहेत, ते गुन्हेगारी करतात. जे जनरली ते बाहेर सुटून येतात बेलवर, तेव्हा गुन्हेगारी करतात. तर त्यांच्यावर कसं बचत केला पाहिजे असं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन लावून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर ह्यांना जे रेकॉर्डचे क्रिमिनल आहेत त्यांना आतमध्ये टाकण्याचे आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि लवकरच ते आतमध्ये जातील. सर, कुछ बच्चे मोबाइल का जो रील आ रहे हैं वो देख के काफ़ी गलत रास्ते पे जा रहे हैं, तो ऐसे माता पिता से आपका क्या अनुरोध है? ये भी एक बहुत बड़ा रीज़न है गुनहगारी बढ़ने का कि उसमें लड़के रील देख के खुद को कूल बताने के लिए चाकू लेके कुछ ड्रग्स का नशा करना, ये सब चीज़ें कर रहे हैं. तो सोशल मीडिया पे ऑलरेडी हम ध्यान दे रहे हैं और कुछ जुवेनाइल बच्चे हैं जो इस तरह का काम कर रहे हैं. तो जुवेनाइल बच्चों के ऊपर अगर माता पिता और स्कूल अगर ध्यान देगा कि शाम को कहाँ जा रहा है, तो हमारे लिए भी आसान हो जाएगा और वो बच्चे का भी फ्यूचर ख़राब नहीं होगा. क्योंकि जुवेनाइल जब तक है तब तक उसको छूट मिल रही है. कभी तो जुवेनाइल से बाहर भी आएगा और तब जेल में जाएगा वो. सर, 2 मुलांसह आत्महत्या केलेल्या शिक्षक सुनील मोरे या प्रकरणाला आता महिनाच उलटून गेला, परंतु 4 जणांवर गुन्हे दाखल असून सुद्धा त्यांना अटक केली नाही. या मागणीसाठी त्यांचे वडील आतापर्यंत उपोषणाला बसले होते. तर या संदर्भात काय अपडेट आहे, काय सांगताय? उस केस में इन्वेस्टिगेशन एक सीनियर अधिकारी की तरफ से किया जा रहा है और इन्वेस्टिगेशन ऑफिसर का एक एविडेंस के बेस पे अरेस्ट करना एक उसका भाग होता है. तो वो जब उसमें एविडेंस के हिसाब से एक इम्पार्शियल और फेयर इन्वेस्टिगेशन करने की आदेश दिया गया है और उसी हिसाब से कार्रवाई की जाती है. सर, आत्महत्या करण्यापूर्वी सुनील मोरे यांना सांगितलं होतं की मोबाईल आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये काही पुरावे आहेत, तो रिकवर झाला का? ते सगळे सीज झालेले आहेत मोबाईल आणि पुरावे. ते ॲक्च्युली थोडा डॅमेज पण झालेले आहेत. ते याचं ॲनालिसिस करून त्याच्या बेसिसवर जे काही पुरावे आहेत त्याच्या बेसिसवर आम्ही पुढे कारवाई करणार आहोत.